नमस्कार मंडळी, कुकिंग विथ पुजारीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम सोपं पण अप्रतिम असं फिश करी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आम्ही यामध्ये वापरलेले सामग्री म्हणजे चिरलेले नारळ, लसूण, आमसूल, काळी मिरी, धनेचे दाणे आणि मिरची पावडर। ही सर्व सामग्री एकत्र करून पेस्ट करायचं आहे। आता पेस्ट तयार झाल्यावर एक कढाईमध्ये टाकायचं आहे। थोडं पाणी घालून छान हलवा। आपली ग्रेव्ही सुंदर होईल। म्हणजे पेस्ट नीट मिसळून कढाईमध्ये चांगलं गरम करायचं आहे। पाणी घालून हलवल्यावर त्यात चिरलेला कांदा टाका आणि मीठ टाकायला विसरू नका। आता हे सर्व छान मिसळा आणि नंतर एकत्र थोडा वेळ उकळायला ठेवा। आणि जर ग्रेव्ही उकळत लागली की आपला सर्वात मस्त भाग म्हणजे मासे टाकायचं। अशा पद्धतीने मासे टाकल्यावर अर्ध्या तासात फिश करी तयार होईल। हे फिश करी थोड्या गरम भाताबरोबर जेवला तर मस्त लागेल। तर मंडळी, अजून अशाच कुकिंग रेसिपीजसाठी कुकिंग विथ पुजारीला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू। काही विचारायचं असेल की कमेंटमध्ये नक्की सांगा।